वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। कागल पंचतारांकित MIDC येथे खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणने केली अटक। कागल पंचतारांकित MIDC येथे एकमेकास खुन्नस देण्याच्या कारणावरून 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीच्या वेळी किर्लोस्कर कंपनीच्या गेटजवळ नवनाथ बाळासाहेब चोरमुले राहणार तळंगे यांना पप्पू उर्फ आशुतोष जाधव राहणार पटणकडोली याने व त्याच्या इतर 3 साथीदारांनी मिळून तलवारीने वार करून गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी हे मिळून येत नव्हते। पंचतारांकित MIDC येथे किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ पकडण्याबाबत आदेश दिला होता। त्यानुसार कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, संजय हुंबे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी व संजय पडवळ यांची 2 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। सदर आरोपींचा शोध घेत असताना संशयित आरोपी आशुतोष उर्फ पप्पू जाधव व त्याचे साथीदार हे कंदलगाव ते KIT कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर KS पॉइंट हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने KS पॉइंट हॉटेल जवळ तपास पथकाने सापळा लावून आरोपी आशुतोष उर्फ पप्पू अप्पासो जाधव वय वर्ष 23 राहणार पटणकडोली, प्रथमेश उर्फ चिक्क्या बाजीराव दाईंगडे वय वर्ष 22 राहणार तळंगे, समर्थ विजय पाटील वय वर्ष 19 राहणार कागल व अभिषेक उर्फ नमक संजय मलके वय वर्ष 19 राहणार कागल यांना पकडून त्यांच्या ताब्यातील पांढरी रंगाची ॲक्सेस मोपेड गाडी व गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या तलवारीसह पकडले। सदरच्या वस्तू कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करून त्यांना पुढील कारवाईकरिता गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे। वसुंधरा शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।